पाहूयात छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला कीर्तनकाराची एका आश्रमामध्येच दगडानं ठेचून हत्या केल्याची धक्कादायक अशी घटना घडली आहे। चिंचडगाव शिवारामध्ये आज सकाळी 6:30च्या सुमारास ही घटना उघडकीस आली। हभप संगीताताई अण्णासाहेब पवार असं त्या कीर्तनकारांचं नाव होतं। संगीताताई पवार या चिंचडगाव इथल्या सद्गुरू नारायणगिरी महाराज कन्या आश्रमामध्ये राहत होत्या। आज सकाळी आश्रमामधील मंदिरातील पुजारी शिवाजी चौधरी हे नेहमीप्रमाणे मंदिरामध्ये पूजेसाठी आले होते आणि त्यांनी संगीताताई पवार यांना आवाज दिला। मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे मंदिराच्या शेजारी असलेल्या शेडमध्ये जाऊन बघितलं असता त्या रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या होत्या। यानंतर त्यांनी पोलिसांना या संदर्भातली माहिती दिली। दरम्यान त्यांची ही हत्या नेमकी का आणि कुणी केली, कशासाठी केली हे अद्यापही अस्पष्ट आहे। याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे आहेत आपल्यासोबत। कृष्णा, या हत्येचं नेमकं कारण काय हे कळू शकलेलं आहे का? आणि एकूणच या ज्या संगीताताई होत्या त्यांची नेमकी पार्श्वभूमी काय होती? त्या ज्या आश्रमामध्ये राहायच्या तिथे आणखी कोण कोण राहत होतं, अशी सगळी काही माहिती मिळू शकली आहे का? ज्या आश्रमामध्ये हा सगळा हत्या करण्यात आली होती त्या ठिकाणी मी सध्या आहे आणि हे जे तुम्ही ठिकाण पाहता आहात याच ठिकाणी संगीता महाराज यांची हत्या या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि समोर जे दोन तुम्हाला हे दगड दिसत आहेत याच दगडांनी ठेचून त्यांची या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे। खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये काय नेमकं घडलं हे त्यांचे भाऊ आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। मला सांगा, कशी तुम्हाला माहिती कळाली आणि त्यांची पार्श्वभूमी काय आहे ते थोडंसं सांगा महाराजांनी। महाराज 2009-10 त्या वेळेमध्ये भागवत कथेसाठी वृंदावनला राहिलेले आहे 2 वर्ष। वृंदावनला राहून भागवत कथेची पूर्ण तयारी करून इथं आल्या आणि भागवत कथा कीर्तन करत होत्या। एक 6 महिन्यापूर्वी नर्मदा परिक्रमा केली तेव्हापासून त्यांनी ठरवलं की मी घरी येणार नाही। आश्रमासाठी 15 वर्षापूर्वी जागा घेतलेली होती, तर त्या इथेच 2 महिन्यापासून इथंच राहत होत्या। तुम्हाला कसं कळलं की? मी शेतामध्ये होतो, सकाळी मला फोन आला की इथे काहीतरी झालंय म्हणे। मग इथे येऊन बघितलं तेव्हा मला असं दिसलं जी सत्य परिस्थिती। आपल्यासोबत DYSP आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। फुंदे सर, काय प्राथमिक माहिती आहे या सगळ्या घटनेची? गंगापूर वैजापूर रोडवर एक मोठा देवीचं मंदिर आहे, त्याच्या बाजूलाच या संगीताताई पवार महाराज राहत होते। तर रात्री कोणीतरी ते रात्री बाहेर पडवीत झोपलेले असताना कोणीतरी दगडाने त्यांच्या डोक्यात मारलेलं प्राथमिक दिसत आहे। तरी आम्ही पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेलं आहे। आमची फिंगरप्रिंटची टीम आलेली आहे, डॉग स्क्वॉडची टीम आलेली आहे, फॉरेन्सिक सायन्सची टीम आलेली आहे, स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आहे, स्थानिक पोलीस आहेत आणि वैजापूर पोलीस पण आहेत। आम्ही सर्व पथकं नेमलेले आहेत आणि आता सध्या प्राथमिक याच्यात तपास आहे। तर निश्चित आम्ही प्राथमिक कारण काय वाटतं? कारण काही कुलप देखील तोडलेली आहेत असं दिसतंय या मंदिराची। हा बरोबर आहे, एक समोरचं मंदिर आहे मोठा देवी, तर तिथं पण कुलूप तोडलेलं दिसत आहे। तिथं काही चोरीला गेलं का ते आम्ही चेक करत आहोत। बाकी CCTV वगैरे सर्वच्या माध्यमातून आम्ही त्याचा तपास करून निश्चितच याचा छडा लावू। बरं, स्थानिक आमदार रमेश बोरनारे आहेत। अत्यंत दुर्दैवी घटना तुमच्या मतदारसंघात घडली आहे। अत्यंत दुर्दैवी घटना आहे। जेव्हा सकाळी मला ही बातमी मिळाली तात्काळ या ठिकाणी मी आलो आणि सर्व पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी सज्ज झालेलं आहे। डॉग आहे, प्रिंट आहे, TV CCTV आहे ना। मी फक्त या माध्यमातून तालुक्याच्या वतीने गावाच्या वतीने एवढंच सांगणार आहे का लवकरात लवकर जो कोणी आरोपी असेल त्याला लवकरात लवकर त्या ठिकाणी अटक करावी आणि संगीताताई या गोदाधाम सरला बेटाच्या खऱ्या अर्थाने एक निष्ठावंत भक्त होत्या। ब्रह्मलीन हरिभक्तपरायण नारायणगिरीजी महाराज असू द्या, रामगिरीजी महाराज असू द्या, यांच्या सानिध्यामध्ये कीर्तन असू द्या, प्रवचन असू द्या, भागवत कथा असू द्या, अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रभावीपणाने त्या ठिकाणी आध्यात्मिक काम केलं। मी फक्त पोलीस प्रशासनाला एवढंच सांगेल का लवकरात लवकर आरोपी शोधावं आणि त्याला अटक करावी, एवढंच या ठिकाणी मी सांगणार आहे। निश्चित आपण पुन्हा एकदा घटनास्थळ या ठिकाणी दाखवूया की हे घटनास्थळ आहे, या ठिकाणी त्या झोपलेल्या होत्या। नेमकी हत्या कधी करण्यात आली, कुठल्या कारणासाठी करण्यात आली हे अजून कळू शकलेलं नाही। मात्र इथे मोठ्या प्रमाणावरती नागरिक देखील जमा झालेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर पोलिसांचे सगळे जी पथकं आहेत ती या ठिकाणी, श्वान पथक आहे, फिंगरप्रिंटचं पथक आहे, LCBचं पथक देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे। CCTVचा तपास या ठिकाणी करण्यात येतोय।
एक CCTV त्या मंदिरामध्ये आहे. चोरीच्या उद्देशाने हत्या झाली की आणखीन काय, या सगळे प्रश्नाची बरोबर. उत्तरं मिळणं अजूनही बाकी आहे. मात्र अत्यंत दुर्दैवी घटना वैजापूरमध्ये घडलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि संगीता महाराज पवार यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे. अगदी कृष्णा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. पुढची बातमी बघूयात.